धर्म एकटा असतो जो पशुला माणूस बनवतो, जो चेतनेला पाशवी बंधनांतून स्वतंत्र करून तिला दैवीयतेकडे नेतो. जेव्हा तुम्ही आपल्या स्वार्थाच्या पुढे काहीतरी अजून पाहू शकता, निष्कामता येते तुमच्यात. हे काम फक्त धर्म करू शकतो. जर धर्म खरा असेल तर, आणि धर्म जर खरा नसेल, सर, हा जो इस्रायल पॅलेस्टाईनचा मुद्दा आहे, तो अनेक काळापासून चाललाय. अनेक वर्षांपासून, आणि त्याचा अजूनपर्यंत तरी कोणताही तोडगा दिसत नाहीये. तर तुम्ही काय म्हणाल, की म्हणजे धार्मिक शिक्षणच खऱ्या अर्थाने धार्मिक हो धार्मिक नक्कीच. शिक्षणच अजून याचा काय, तोडगा आहे? बघा हे लोक ना कोणता ना कोणता तोडगा काढतीलच. आज नाही तर 10, 20, 50 वर्षांनंतर. पण तो सुद्धा असाच असेल की अपरिहार्यतेमध्ये तह करावा लागणार. कोणतीही लढाई अनंत काळापर्यंत तर चालत नाही सक्रिय रूपाने. तर ते कधी ना कधी तर करार करतीलच. पण त्याने इतकंच होईल की जे हॉट वॉर आहे ते कोल्ड वॉरमध्ये बदलून जाईल. आतल्या आत मिखारे फुलतच राहतील, तणाव बनूनच राहील, आणि तो तणाव मग दुसऱ्या कोणत्या तरी रूपात किंवा मग कुठेतरी जाऊन फुटेल. जे मूळ कारण आहे तणावाचं, त्यावर काम करणं गरजेचं आहे. आणि ते जे मूळ कारण आहे ते आहे धर्माच्या नावावर मान्यता आणि अंधश्रद्धा. धर्म जोपर्यंत गोष्टीचं एक पुस्तक मात्र राहील, तोपर्यंत गोष्ट काही बनणार नाही. धर्माला तत्वज्ञान व्हावं लागेल. धर्माला जिज्ञासा, प्रश्न व्हावा लागेल, संवाद व्हावा लागेल. बाकी काय आहे? बाकी तर माणसाचं आयुष्य संपूनच जातं, तर सर्व लढाया सुद्धा संपून जातील. लढणारेच उरणार नाही, तर इन द लाँग रन वी आर ऑल डेड. तर कोणती लढाई नित्य, सत्य, शाश्वत, अनंत असते? सर्व संपून जाईल, तर लढाया सुद्धा संपून जातील. पण जोपर्यंत जगाल तोपर्यंत स्वतःचं जगणं सुद्धा कठीण कराल आणि दुसऱ्याचं जगणं सुद्धा अवघड कराल. फक्त विडंबना ही आहे की जे तोडगे आतापर्यंत दिले जात आहेत, ज्याची चर्चा होत आहे, त्यामध्ये दूर दूरपर्यंत सुद्धा कुठं हे म्हटलं जात नाहीये की धार्मिक शिक्षणानेच तोडगा. नाही, हे जे तोडगा काढणारे आहेत, हे किती हुशार आहेत. त्यांच्यात शहाणपण असतं तर द्वितीय विश्वयुद्धानंतर आतापर्यंत ही स्थिती आलीच नसती. हे जे एका ठिकाणी होतंय मिडल ईस्टमध्ये, ते प्रतीक आहे, प्रतिनिधी आहे त्या समस्येचं, जे पूर्ण जगाच्याच धार्मिकतेला वाळवीसारखं चाटतंय. ते म्हणजे धर्माचा पोकळपणा. धर्म जोपर्यंत पोकळ राहील, माणूस तोपर्यंत इतरांशी लढेल आणि स्वतःशीही लढेल. इतरांशी लढेल तर हिंसा दिसते, रक्तपात समजतो. जेव्हा स्वतःशी लढतो तेव्हा त्यातून मानसिक आजार निर्माण होतात. तो मग तऱ्हेतऱ्हेच्या भांडणात आणि डिप्रेशनमध्ये फसतो. आयुष्यात चुकीचे निर्णय घेतो. आत्मघातकी संबंध बनवतो. ते सर्व सुद्धा तेच आहे. बघा, मानव मूलतः एक पशु आहे, अज्ञानाचा पुतळा आहे, आणि मनुष्याची मूळ मागणी आहे एक जागरूक करणारा धर्म, एक जागरण देणारा धर्म. धर्म आपली सर्वात केंद्रीय गरज आहे. आणि जर ती केंद्रीय गरजच पूर्ण होत नाहीये, तर सांगा आपण शांततेत कसं जगू? ज्याचा धर्म चुकीचा झाला, त्या माणसाचं तर आयुष्यच बर्बाद झालंय. ज्याने धर्माच्या नावावर कॉमिक्सचं पुस्तक उघडलंय. येतात ना मुलांचे कॉमिक्स?
रंगीत रंगीत त्या चित्र बनलेले असतात आणि काय खुशखुशीत गोष्टी. ज्याने धर्माच्या नावावर कॉमिक्स उचललंय त्याला आता आयुष्यात चैन कशी मिळेल? धन्यवाद. सर एक गाणं आहे. लोकप्रिय गाणं आहे जुनं रोलिंग स्टोन्सचं. तर त्यात एक कोरस लाईन आहे, "वॉर, चिल्ड्रन इज जस्ट अ शॉट अवे." तर आता तुम्ही जसं मुलांच्या कॉमिक्सबद्दल बोलत आहात, तर मला हे समजून घ्यायचं होतं, की आता रशिया-युक्रेन वॉर झालंय 2 वर्षांपूर्वी. आताही ती होत आहे. तर काय असं आहे, की मागचं दशक कसं शांत होतं तुलनेने? सिरिया झालं होतं त्याआधी, अफगाणिस्तान आणि इराक. तर या सगळ्यात असं असं काही आहे का, की अचानक युद्ध फक्त एक पाऊल दूर आहे? तुम्ही युद्धाला खूप भौतिक अर्थानं घेत आहात. युद्ध काय तेव्हाच आहे जेव्हा भौतिक वस्तू एकमेकांवर फेकल्या जातात आणि शरीरांची हानी होते. युद्धाचा अर्थ हाच थोडी आहे की भौतिक टँक असावेत आणि भौतिक बॉम्ब असावेत आणि त्याने भौतिक शरीराचं पतन व्हावं. तुम्ही इथे जगता ना? माणूस इथे जगतो ना आपल्या आत. तुम्ही इथे दुसऱ्याप्रती घृणेने, उग्रतेने, उन्मादाने भरलेले आहात. काय हे युद्ध नाहीये? की गरजेचंच आहे जेव्हा हात चालतील तेव्हाच युद्ध मानलं जाईल? इथे जो द्वेष पोसला जातोय, ते युद्ध नाहीये का? हात चालतो, समोरच्याचं नाक तुटतं, तेव्हा तुम्हाला दिसून येतं. पण जेव्हा इथं युद्ध चाललेलं असतं आणि त्यानं तुमची शांतता भंग होते, तर त्याला युद्ध का म्हणू नये? आणि काय त्यात नुकसान होत नाहीये? तर युद्ध तर सतत चाललंच आहे. फक्त हे आहे की ज्या अर्थी आपण स्थूल लोकं आहोत, मटेरियल लोकं आहोत, तर आपण कधीतरी म्हणतो की युद्ध आहे. बाकी वेळेला आपण उगाचच खोटं-खोटं शांततेचं नाव देऊन टाकतो. शांतता कधीच नाहीये. शांती तर येते आत्मज्ञानातून. शांती तर अध्यात्माचा उद्देश असते. राजकारणातून पुरी शांती येते की तुम्ही ओस्लो अकॉर्ड कराल. त्याने शांती येईल. वास्तविक शांती तर आत्मज्ञानातूनच येऊ शकते. जोपर्यंत ते होणार नाही, तोपर्यंत तर तुम्ही लढाल. कधी उघडपणे धर्माच्या नावावर लढाल, कधी रशिया युक्रेनसारखं दुसऱ्या कोणत्या नावावर लढून घ्याल. इथे मुद्दा रशिया म्हणतोय, की आमची सुरक्षा आहे. तुम्ही जातात नाटोच्या बाजूला, पश्चिमेकडे जातात आणि जर नाटो आमच्या दरवाजापर्यंत आला, तर त्याने आम्ही धोक्यात येऊ. तर आम्ही तुम्हाला आधीच बदडून काढू आणि मारून तुमचे तुकडे करू. आणि ते काही आजचं नाहीये. क्रिमियाचं काम तर इतक्या वर्षांपासून सुरू आहे. तर हे सर्व मनुष्याच्या पशुवृत्तीची अभिव्यक्ती आहे. प्राणी असतात ज्यांना खूप सारी जागा हवी असते. आणखी जागा पाहिजे आणि प्राण्याच्या जागेवर कोणी दुसरे आले तर तो त्याला मारायला काय अर्थ? आता तोच जो प्राणी आहे तो एक देश बनला आहे. त्याच्या जागेवर कोणी दुसरे येईल तर त्याच्याशी तो लढेल. आणि जो दुसरा देश आहे तोही प्राणी आहे. तोही प्रयत्न करतो याची जागा हडपून घेऊ. धर्म एकटा असतो जो पशुला माणूस बनवतो. जो चेतनेला पाशवी बंधनांतून स्वतंत्र करून तिला दैवीयतेकडे नेतो. जेव्हा तुम्ही आपल्या स्वार्थाच्या पुढे काहीतरी अजून पाहू शकता, हं? निष्कामता येते तुमच्यात. हे काम फक्त धर्म करू शकतो. जर धर्म खरा असेल तर. आणि धर्म जर खरा नसेल, तर तुम्हाला वासनेपासून दूर करण्याऐवजी कल्पनेनं भरून देतो. आणि तुम्ही कल्पना करत आहात, विचार करत आहात, असं होतंय, तसं होतंय, याने हे केलं, त्याने ते केलं, तो तिथे नसला, असं केलं, तसं केलं. सर्व कल्पना कामनाच तर असतात. एवढ्या कल्पना करताय, तुम्हाला दिसत नाहीये, तुम्ही कामना चालवताय. धर्माचा अर्थ असतो कामनेतून मुक्ती, स्वार्थातून मुक्ती. जेणेकरून एक चांगलं, उंच आयुष्य जगू शकाल, यशस्वी आयुष्य जगू शकाल. हे धर्माचं काम आहे. नाहीतर स्वार्थासाठी तर प्राणीसुद्धा जगून घेतं.